नमस्कार. जमलेल्या सर्व दीपनगरवासियांचे हार्दिक हार्दिक स्वागत. आज आपले पहिले सेवानिवृत्त होणारे सत्कारमूर्ती श्री नरहरी गजानन अहिररावजी 33 वर्ष सेवा करून आज सेवानिवृत्त होत आहेत. त्यांचा जन्म 14 फेब्रुवारी 1966 रोजी अंमळनेर जिल्हा जळगाव येथे झाला. अहिरराव यांचे आई वडील हे शेती करत. त्यांना एक भाऊ व एक बहीण आहे. अहिररावजी यांचे प्राथमिक शिक्षण हे जिल्हा परिषद शाळा फापोरे बुद्रुक तालुका अंमळनेर येथे पूर्ण केले व माध्यमिक शिक्षण महाराणा प्रताप विद्यालय भुसावळ येथून पूर्ण केले. अहिररावजी यांनी त्यांचे माध्यमिक शिक्षण त्यांच्या मामांकडे राहून पूर्ण केले. पुढे अभियंता होण्याची प्रबळ इच्छा व त्यामुळेच त्यांनी खामगाव येथील गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेज मध्ये प्रवेश मिळवला. तेथून इलेक्ट्रॉनिक्स विषयातून डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर त्यांना पहिली नोकरी ही नाशिक येथील VS इलेक्ट्रोड्स येथे मिळाली. तेथे जवळपास त्यांनी 1 वर्ष काम पाहिले. तेथून त्यांनी मराठवाड्यातील परळी औष्णिक विद्युत केंद्रात 1 वर्ष अप्रेंटिसशिप पूर्ण केली. उत्कृष्ट असे प्रॅक्टिकल नॉलेज व परळी येथील कामाचा अनुभव या जोरावर अहिररावजी यांना 27 मार्च 1991 रोजी महानिर्मिती कंपनीमध्ये नोकरी मिळाली. त्यांना पहिली पोस्टिंग ही भुसावळ औष्णिक विद्युत केंद्रात सब इंजिनियर म्हणून मिळाली. 60 मेगावॅट संचामध्ये त्यांनी कामास सुरुवात केली. तेथे त्यांनी फायरिंग फ्लोअर, टर्बाइन बेसमेंट, टर्बाइन API, ECR अशा अनेक विभागात काम पाहिले. पुढे जुने संच बंद झाल्यानंतर 210 मेगावॅट संचमध्ये टर्बाइन API म्हणून अनेक वर्ष काम पाहिले. अतिशय कुशलरित्या सेवा दिली. वीज निर्मिती क्षेत्रात बहुमोल असं योगदान दिले. सन 2009 मध्ये अहिररावजींची बढती सहाय्यक अभियंता म्हणून झाली. या बढतीबरोबरच त्यांची वीज निर्मितीमधील कामाची जबाबदारीही वाढली. 2013 मध्ये अहिररावजींची बदली ही नागपूर येथील खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्र येथे झाली. तेथे त्यांना टर्बाइन बरोबरच बॉयलरमध्ये देखील काम करण्याची संधी मिळाली व तेथेही त्यांनी आपल्या कामाची चुणूक अतिशय उत्कृष्टरित्या दाखवली. तेथे 2 वर्ष काम पाहिल्यानंतर परत त्यांची बदली भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र येथे झाली. संच क्रमांक 4 व संच क्रमांक 5 या आधुनिक संचात काम करण्याची त्यांना संधी देण्यात आली. त्यांनी त्यांच्या संपूर्ण सेवेच्या 80% पेक्षा जास्त सेवा ही संच नियंत्रण कक्षामध्येच केली. ड्रम लेवल ही नेहमी गरजेप्रमाणे ठेवण्यात अहिररावजींना नेहमी यश प्राप्त झाले व त्यामुळेच आपले संच बंद पडण्यापासून वाचवले. ते कार्यरत असताना अविरत 100 दिवस संच सुरू ठेवण्यामध्ये त्यांना अनेक वेळा यश प्राप्त झाले. आजपर्यंत त्यांनी त्यांची संपूर्ण सेवा विना अपघात पूर्ण केली. अहिररावजींच्या कुटुंबाबद्दल बोलायचं झालं तर त्यांचे लग्न 1992 मध्ये वंदना मॅडमशी झाले. अहिररावजींचा हा महानिर्मितीचा प्रवास वंदना मॅडम शिवाय पूर्ण होणे अशक्यच. नेहमीच्या शिफ्टच्या ड्युट्या कधी दिवसा तर कधी रात्र, पण मॅडमची साथ तितक्याच जोमाने त्यांना भेटत राहिली. या दाम्पत्याला एक मुलगी व एक मुलगा. मुलगी ही दिव्या. तिने अभियांत्रिकीमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेले आहे व ती विवाहित असून नरहरीजींचे जावई निलेश भामरे हे आपल्याच भुसावळ औष्णिक विद्युत केंद्रामध्ये सहाय्यक अभियंता म्हणून कार्यरत आहेत. नरहरीजींचा मुलगा हा देखील अभियांत्रिकीमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून सध्या नवी मुंबई येथील मोठ्या IT कंपनीमध्ये नोकरी करत आहे. आज नरहरी अहिरराव हे बॉयलर
कंट्रोल डेस्क येथून त्यांच्या 33 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या सहकार्यांना त्यांची उणीव नक्कीच भासेल. त्यांच्यावरील प्रेम हे आज झालेल्या सत्कारावरून दिसून येते. तर सर्वांना नमस्कार. या महिन्यामध्ये आमच्या PCR मधले आमचे स्नेही, आमचे कलीग अहिरराव साहेब 33 वर्षाची प्रदीर्घ सेवा करून या महिन्याच्या एंडमध्ये रिटायर होत आहेत. तर रिटायरमेंटचा प्रोग्राम हा कसा थोडासा दुःखी, थोडासा आनंदी असा दोन्ही स्वरूपाचा असतो. दुःखी याच्यासाठी की एवढा वर्ष सेवा केल्यानंतर शेवटी जाताना कुठलाही माणूस उद्या आपल्याला तो ड्युटीवर दिसणार नाही याचं दुःख होतं. आणि आनंदी याच्यासाठी की 33 वर्ष महाजनकोची सेवा करून महाजनकोने जे काही दिलेलं आहे त्याचं समाधान वेगळंच असतं. असं दोन्ही स्वरूपाचे भाव रिटायरमेंटच्या प्रोग्रामच्या वेळेस असतात. तर अहिरराव साहेबांविषयी बोलायचं झालं तर मी एवढं म्हणेन की मला इथं येऊन 8 महिने झाले, पण मला त्यांचा जेवढा संपर्क लावला त्याच्यावरून मी त्याबद्दल सांगतो की त्यांचा स्वभाव हा अतिशय मितभाषी, संयमी, तसेच सर्वांना समजून घेणारे, तसेच सर्वांना एकरूप होऊन मिळून मिसळून राहणारे असा त्यांचा स्वभाव आहे. कामाच्या बाबतीत बोलायचं झालं तर ते बॉयलर डेस्क बघतात, कोलमिलचा डेस्क बघतात. तर ते असताना कधीच असं वाटलं नाही की कुठलीही एमर्जन्सी आली आणि काही पॅनिक होणारी सिच्युएशन निर्माण होईल. असं अहिरराव साहेबांचं कामाच्या बाबतीतलं काम होतं. मी या प्रसंगी एवढंच म्हणेन की त्या रिटायरमेंटच्या नंतरचं त्यांचं आयुष्य हे सुखाचं, समृद्धीचं, आनंदी आणि निरोगी आयुष्य व्हावं असं मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो व त्यांना पुनश्च एकदा पोस्ट रिटायरमेंटच्या शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. नमस्कार, मी सिद्धार्थ अवघड. 210 मेगावॅट सांभाळताना आणि त्याचं स्विचवर 500 मेगावॅटला तर नक्कीच डेफिनेटली जो जुना माणूस असतो त्याला प्रॉब्लेम येत असतात नवीन कोणती सिस्टीम हँडल करायला. तर सर्व नवीन सिस्टीम हँडल करण्यासाठी साहेबांचा जो उत्साह आहे तो खूपच मोठा आहे. आणि साहेबांनी भरपूर साऱ्या ट्रिपिंग आपल्या बॉयलरच्या वाचवलेलं आहे. कारण की त्यांनी ड्रम लेवलचं डेस्कवर काम केलेलं होतं आणि बऱ्याच वेळेस असं व्हायचं की ड्रम लेवलला सिंक्रोनायझेशनच्या वेळेस सिंक्रोनाईज करताना ड्रम लेवल जातेच. तर साहेबांचा अनुभवाने समजा ते नॉलेज असल्यामुळे म्हणजे आम्ही तर त्या साहेबांनी ड्रम लेवलचे पितामह भीष्मच समजतो. आणि त्यांनी म्हणजे माझा जेव्हा लाईटअपचा एक्सपिरियन्स होता तर 4 ते 5 वेळा त्यांनी ड्रम लेवल ट्रिपिंग सेव्ह केलेली आहे, जेणेकरून आपलं सिंक्रोनायझेशन खूप लवकर आलेलं आहे. आणि साहेबांचं पोस्ट रिटायरमेंटसाठी मी त्यांना शुभेच्छा देतो. त्यांचं आयुष्य निरोगी, समाधान आणि सुख समृद्धीत जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. सर्वांना नमस्कार. आज महानिर्मिती कंपनीच्या सेवेतून आमचे सहकारी श्रीयुत नरहरी अहिरराव यांना आम्ही सर्व प्रेमाने बापू म्हणून संबोधतो. असे आमचे बापू आज या महानिर्मिती कंपनीच्या सेवेतून सेवानिवृत्त होत आहेत. बापूंची सर्व्हिस ही जवळजवळ 36 वर्ष पूर्ण झालेली आहे. या कालावधीमध्ये बापूंनी महानिर्मितीचे जे काही संच असतील ते 62.5 मेगावॅट असेल, 210 मेगावॅट असेल आणि नवीन टेक्नॉलॉजीचं 500 मेगावॅट असेल, या तिन्ही संचांमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. ते आणि मी यांचा आमचा संपर्क जवळजवळ 2003 पासून म्हणजे आज जवळजवळ 20 ते 21 वर्षापासून आम्ही सोबत काम केलेलं आहे. मधल्या कालावधीमध्ये फक्त 1 वर्ष बापू पदोन्नतीवर खापरखेडा येथे जाऊन आलेत. मात्र त्यांची मॅक्झिमम सर्व्हिस ही भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र येथे झाली. ते सेवानिवृत्त होत आहेत. तर त्यांना या सेवानिवृत्तीच्या मी खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि धन्यवाद. नमस्कार, माझे नाव वंदना नरहरी अहिरराव. माझे पती सेवानिवृत्त होत आहे. त्यांचा स्वभाव खूपच मनमिळावू आहे, शांत आहे, कधीच ते कोणावर रागवत नाही, खूप शांत आहेत. त्यांच्यामुळे मुलं उच्च शिक्षित झाले, ते खूप हुशार आहेत. माझं लग्न होऊन 32 वर्ष झाले. यांच्या सेवेला 33 वर्ष झाले. आता ते निवृत्त होणार आहेत. कॉलनी खूपच छान आहे आणि त्यांची सर्व्हिस निर्विघ्नपणे पार पडली, हेच मला खूप आनंद आहे. आम्ही आता अंमळनेरला घर बांधलं आहे, तिथं राहायला जाणार आहे. कॉलनीची आम्हाला खूपच आठवण येईल. ही कॉलनीमध्ये खूपच छान गेले 33 वर्ष आमचे.
कॉलनीतल्या लोकांची खूप आठवण येईल. कॉलनी खूप सुंदर आहे. मी श्री नरहरी आयराव यांची मुलगी. पप्पा आज रिटायर होत आहे, तर तुम्हाला सेवानिवृत्तीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि यापुढचं आयुष्य तुम्ही तुमचे छंद जोपासण्यात, तुमच्या मित्रपरिवारांसोबत फिरण्यात, तुमच्या सगळ्या आवडीच्या गोष्टी करण्यात व्यतीत करावं हीच आमची इच्छा. आणि पुढच्या आयुष्याच्या नव्या प्रवासाकरिता तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. मी श्री नरहरी आयराव यांची लहान बहीण आहे. माझं नाव निलिमा पाटील. माझा भाऊ खूप छान आहे, म्हणजे असं सांगण्यासारखं त्याच्याजवळ, माझ्याजवळ खूप काही आहे त्याच्याबद्दल सांगण्यासारखं. पण आता या क्षणी तो रिटायर होतो आहे, तर एवढं सांगायला परवडणार नाही. खूपच म्हणजे आजपर्यंत आम्ही एक जवळ आहे, 30 वर्षापासून जवळ आहे, पण असं आम्हाला कधीच उणीव भासू दिली नाही की माझे वडील लांब राहतात, आई लांब राहतात. माझ्या आईवडिलांची जागा वहिनी आणि भाऊने सांभाळून घेतलेली. तर त्यांना नवीन जे आता त्यांचं रिटायरमेंटचं नवीन जे होतं आहे आयुष्य, त्यांनी सुखात घालावं एवढीच आमची इच्छा आहे प्रभूचरणी. आज माझे बाबा ड्युटीवरून सुट्टी येत आहे. मला खूप खूप आनंद होत आहे की बाबा पूर्ण वेळ माझ्यासोबत खेळतील. सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा. मी नरहरी आयराव, उपकार्यकारी मेंबरचा संचालन संच 4. आज 29 फेब्रुवारी 2024 रोजी आपल्या महानिर्मितीच्या सेवेतून सेवानिवृत्त होत आहे. या माझ्या जी 29 वर्षाच्या सेवेमध्ये भरपूर म्हणजे चांगले अधिकारी मला लाभले. तसेच सहयोगी जे माझे सहकारी आहेत, सहकारी इंजिनियर माझ्या रोट्यातील लोकांनी मला भरपूर सहकार्य केलं. माझ्या वरिष्ठांचंही मला भरपूर सहकार्य लाभलं. तसे टेक्निशियन, कंत्राटी कामगार यांचे पण सहकार्य लागले. त्यामुळेच मी माझी सेवा चांगल्या रीतीने निर्विघ्नपणे पूर्ण करू शकलो. मी सर्वांचा आभारी आहे. म्हणजे नकळत माझ्याकडून कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. तसेच आपले सेवानिवृत्त होणारे दुसरे सत्कारमूर्ती श्री प्रमोद पितांबर भालेराव, सहाय्यक अभियंता. भालेरावजी हे 32 वर्ष अशी प्रदीर्घ सेवा पूर्ण करून आज महानिर्मिती कंपनीमधून सेवानिवृत्त होत आहेत. त्यांचा जन्म 24 फेब्रुवारी 1966 रोजी भुसावळ, जिल्हा जळगाव येथे झाला. त्यांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण हे श्री गाडगेबाबा प्राथमिक शाळा भुसावळ येथून पूर्ण केले. पुढे माध्यमिक शिक्षण महाराणा प्रताप इंग्लिश स्कूल भुसावळ येथून पूर्ण केले. लहानपणापासूनच अभियंता होण्याचे स्वप्न ते पूर्ण करण्यासाठी त्यांनी जळगाव येथील गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये प्रवेश मिळवला व तेथून मेकॅनिकल विषयामध्ये डिप्लोमा पूर्ण केला. सन 1987 ते 88 या काळात महाराष्ट्र राज्य वीज मंडळामध्ये परळी औष्णिक विद्युत केंद्रात अप्रेंटिसशिप पूर्ण केली. पुढे नोकरीच्या शोधात असताना त्यांनी भुसावळ येथील NK कोटेचा यांच्या पाईप फॅक्टरीमध्ये पहिली नोकरी मिळवली. तेथे त्यांनी ऑक्झिलरीजच्या मेंटेनन्सचे काम पाहिले व तसेच मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसचे सुपरविजन देखील केले. त्यानंतर तो सोनेरी दिवस आला जेव्हा त्यांना पहिल्यांदा महानिर्मितीमध्ये नोकरी मिळाली. 1992 मध्ये चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रात त्यांना पहिली पोस्टिंग मिळाली. सब इंजिनियर म्हणून त्यांनी तेथे रुजू देखील झाले. तेथे भालेरावजींनी बॉयलर बेसमेंट ऑपरेशन या विभागांमध्ये सेवा दिली. त्यानंतर भालेरावजींची बदली ही भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र दीपनगर येथे झाली. येथे त्यांनी संच क्रमांक 1 मध्ये टर्बाईन बेसमेंट, टर्बाईन फ्लोअर, फायरिंग फ्लोअर, बॉयलर बेसमेंट अशा अनेक चॅलेंजिंग स्पॉट्सवर आपली सेवा बजावत होते. सन 2009 मध्ये त्यांचे प्रमोशन हे कनिष्ठ अभियंता म्हणून झाले व त्यानंतर राख हाताळणी विभागातील नियंत्रण कक्षात त्यांना पोस्टिंग देण्यात आली व तेथे त्यांनी
त्यांची सेवा अतिशय उत्कृष्टरित्या देण्याचा प्रयत्न केला. सन 2017मध्ये त्यांची बदली ही पारस औष्णिक विद्युत केंद्रात झाली. तेथे त्यांना बॉयलर API म्हणून 250 मेगावॅट संचामध्ये आपली सेवा दिली. तेथून 2020मध्ये परत भुसावळ औष्णिक विद्युत केंद्रात बदली झाली. येथे परत आल्यानंतर AHP कंट्रोल रूममध्ये काम पाहिले. प्रमोदजींच्या परिवाराबद्दल सांगायचे झाले तर साहेबांचे वडील हे भारतीय रेल्वेमध्ये टेक्निशियन व आई या गृहिणी. प्रमोदजींचं लग्न हे 19 मे 1994 रोजी रावेर तालुक्यामध्ये राजोदा या गावी रक्षा मॅडमशी झाले. रक्षा मॅडम ह्या अतिशय कलात्मक. त्यांची कला ही त्यांच्या घर सजवण्याच्या वेगवेगळ्या शैलीमुळे खूप प्रकर्षाने जाणवते. प्रमोदजी व रक्षा मॅडमचे आपल्या मुलांवर खूप जीवापाड प्रेम. प्रमोदजींना 2 मुलं. मोठा मुलगा प्रणव हा MBAचं शिक्षण पूर्ण करून काही काळ मुंबई येथे नोकरी केल्यानंतर तो सध्या स्पर्धा परीक्षेची तयारी करतोय व लहान मुलगा हा देखील MBAचं शिक्षण पूर्ण करून सध्या मुंबई येथील नामांकित कंपनीमध्ये नोकरी करतोय. साहेबांना प्राणीमात्रावर सुद्धा खूप जीवापाड प्रेम. त्यांच्या घरातील स्वीटी या डॉगीचे तिचे हट्ट खूप आनंदाने पुरवतात. तरी आज सेवानिवृत्त होणारे प्रमोदजींना त्यांच्या पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. नमस्कार, माझं नाव गिरीश नारायण राऊत. मी कनिष्ठ अभियंता म्हणून ODP कंट्रोलमध्ये इन्चार्ज आहे आणि माझे रोट्यामध्ये माझे जवळचे प्रमोद भालेराव साहेब ते आज रिटायर होत चाललं आहे, सेवानिवृत्त होत चाललं आहे. आणि त्यांचं बोलायचं म्हटलं खूप प्रामाणिकपणे आणि खूप गाईडपूट म्हणजे आयुष्यामध्ये त्यांनी खूप मला खूप मदतीने आम्हाला जर काही अडचण आली का ते खूप कामानिमित्त खूप आम्हाला खूप मदत खूप केलेली आहे. त्यांचा माझ्याकडून सेवानिवृत्त खूप खूप शुभेच्छा आणि आयुष्यभरसाठी जाऊ त्यांच्यासाठी. नमस्कार, मी MR पाटील. आज माझे इन्चार्ज श्रीयुत भालेराव साहेब सेवानिवृत्त होत आहे. तसं त्यांचा आणि माझा परिचय हा चंद्रपूर पॉवर स्टेशनचा आहे, कारण आम्ही 1992 साली सोबतच जॉईन झालो. ते इंजिनियर पदावर झाले आणि मी कामगार पदावर झालो. भालेराव साहेबांबद्दल सांगायचं झालं तर त्यांचा स्वभाव अत्यंत शांत, संयमी व मनमिळावू आहे. त्यांच्यासोबत काम करताना मला खूप काही शिकायला मिळाले. गेहो पंप हाऊसमध्ये ऑक्झिलरीची निगा राखण्याचे काम भालेराव साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही अत्यंत उत्कृष्टपणे करत आहोत. भालेराव साहेबांना माझ्याकडून व आमच्या संपूर्ण विभागाकडून सेवानिवृत्तीच्या खूप खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा. त्यांचे पुढील आयुष्य अत्यंत आनंदी, सुख समाधानाचे व निरोगी जावो ह्या त्यांना शुभेच्छा व ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो. धन्यवाद. नमस्कार, मी रक्षा प्रमोद भालेराव, प्रमोद पितांबर भालेराव यांची पत्नी. आमचं लग्न 1994मध्ये झालेलं आहे. लग्नाला 30 वर्ष झालेत. आणि यांच्याबद्दल बोलायचं तर हे महाजनकोमध्ये 1992मध्ये जॉबला लागले आणि 94मध्ये आमचं लग्न झाल्याच्यानंतर आम्ही भुसावळला दीपनगर येथे राहायला आलो. दीपनगरला आम्ही कॉलनीमध्ये राहिलो. दीपनगरची कॉलनी खूपच सुंदर आहे. तिथले लोकही खूप चांगले आहेत. आणि यांच्याबद्दल बोलायचं तर यांचा स्वभाव खूप चांगला आहे, मनमिळावू आहे, खूप शांत आहे आणि खूप संयमी आहे ते. म्हणजे आणि ते खूप चांगले वडील आहेत, खूप चांगले पती आहेत. आणि आम्ही जे 29-30 वर्षाच्या वैवाहिक जीवनामध्ये त्यांनी आम्हाला सर्वांनाच खूप सुखी ठेवलेले आहे. सर्वच गोष्टींनी परिपूर्ण ठेवलेले आहे.
त्यांनी जसं आम्हाला साथ दिलेली आहे तशी आम्ही पुढेही त्यांना साथ देणार आहे. आणि म्हणजे MSCBमुळे इथल्या सर्व्हिसमुळे आमच्या मुलं चांगले शिकले, मोठे झाले. त्यांच्या जीवनामध्ये ते म्हणजे मास्टर्स केले त्यांनी. पुढेही ते भविष्यामध्ये खूप चांगलं काहीतरी करतील. आणि आमची रिटायरमेंट आता जवळच आलेली आहे. तर रिटायरमेंट आम्हाला म्हणजे रिटायरमेंट नंतर तुम्ही खूप आनंदी राहावं, स्वतःला वेळ द्यावा. नमस्कार, माझं नाव प्रणव प्रमोद भालेराव. माझे वडील महाजनकोमध्ये मागचे 30 वर्ष झाले काम करत आहे. त्याच्यामुळे माझ्या आयुष्यामध्ये काय इम्पॅक्ट झाला हे मी तुम्हाला सांगायचं इथे काम करणार आहे. मी लहानपणापासून पप्पांनी माझ्या आयुष्यावर खूप लक्ष ठेवलं आहे. माझ्या अभ्यासाकडे बोला, माझ्या शिक्षणामध्ये हेल्प करायचं झालं, माझे कितीही फंक्शन झाले तरी पप्पा तिथे हजर राहायचे. पप्पांनी कधीही कोणत्या गोष्टीची मला कमी होऊ दिली नाही. मला ज्या काळात लागलं असतं ते पप्पांनी मला टाईम टू टाईम पुरवलं. त्याच्यासाठी मी पप्पांना खूप थँकफुल आहे. आणि इव्हेंच्युअली ते जर म्हटलं तर पप्पांचं जॉब जे महाजनको आहे हे त्याच्यामुळेच शक्य झालं आहे. त्यांनाही मी खूप थँकफुल आहे. मी आता सध्या MBA मुंबईमधून केलं. त्याच्यानंतर मी जॉब पण केला. पण आता मी स्पर्धा परीक्षेचं प्रिपरेशन करतो आहे. हे मला करायचं फ्रीडम जे आलं आहे ते पप्पांमुळे आलं आहे आणि पप्पांच्या जॉबमुळे आलं आहे. याच्यामुळे मी खूप थँकफुल आहे. आणि मी तर पप्पांना आता रिटायरमेंटसाठी मी त्यांना कॉंग्रॅच्युलेट करतो. आणि इथून पुढे त्यांनी त्यांचे सगळे टेन्शन आमच्या खांद्यावर सोपवावे आणि रिलॅक्स आयुष्य जगावं अशीच त्यांना शुभेच्छा देतो. थँक्यू. गुड इव्हनिंग टू ऑल रिस्पेक्टेड सर. मी आपलाच प्रमोद पितांबर भालेराव, असिस्टंट इंजिनियर HP कंट्रोल रूम 500 मेगावॅट. मी आज 32 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त होत आहे. मी या काळात चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र, पारस औष्णिक विद्युत केंद्र व आपल्या भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र येथे सेवा देण्याची मला संधी लाभली. सदरील काळात मला अनेक अधिकाऱ्यांसोबत काम करण्याची संधी मिळाली. त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. तसेच अनेक चांगल्या इंजिनियर्स, टेक्निशियन्स, कंत्राटी कामगार या काळात भेटले. त्या सर्वांचे देखील मी आभार मानतो. माझे आताचे उपमुख्य अभियंता श्री भगतसाहेब, श्री सोनकुसरे साहेब, तसेच मुख्य अभियंता श्री मोहनजी आव्हाड साहेब या सर्वांचे देखील मला खूप सहकार्य लाभले व मी माझी ड्युटी अत्यंत कुशलरित्या पूर्ण करू शकलो. तसेच आपले कुटुंब प्रमुख श्री मोहनजी आव्हाड साहेब यांनी सेवानिवृत्ती काळातील ही व्हिडिओ शूटिंग आणि हा जो कार्यक्रम एवढ्या थाटामाटात साजरा करत आहे त्याबद्दल मी श्री मोहनजी आव्हाड साहेब यांचे खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. आपले पुढील सेवानिवृत्त होणारे सत्कारमूर्ती श्री एकनाथ गोविंदा पाटील. एकनाथजी हे महानिर्मितीची 26 वर्ष अशी प्रदीर्घ सेवा पूर्ण करत आज सेवानिवृत्त होत आहेत. त्यांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा गहुखेडा तालुका रावेल येथून पूर्ण केले. पुढे त्यांनी माध्यमिक शिक्षण आपल्या दीपनगर येथील शारदा प्राथमिक विद्यालय व नंतर DS हायस्कूल भुसावळ येथून पूर्ण केले. नाहटा कॉलेज भुसावळ येथून त्यांनी MAचं शिक्षणही पूर्ण केलं. एकनाथजींची आई ह्या गृहिणी तर वडील हे आपल्या महानिर्मिती कंपनीमध्ये सुरक्षा विभागात वॉचमॅन या पदावर कार्यरत होते. एकनाथजींनी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या मूळ गावी गहुखेडा येथे तब्बल 5 वर्ष किराणा मालाचे दुकान चालवले. व्यवसायामध्ये मन रमलेच होते की 1995 मध्ये त्यांच्या वडिलांचे अकाली निधन झाले. त्यानंतर आपल्या कंपनीच्या नियमाप्रमाणे अनुकंपा तत्वावर जानेवारी 1998 मध्ये निम्नस्तर लिपिक म्हणून महानिर्मिती कंपनीच्या सेवेमध्ये त्यांना समाविष्ट करण्यात आले. 1998 ते 2011 पर्यंत त्यांनी निम्नस्तर लिपिक म्हणून आवक जावक विभागात बरेच वर्ष काम पाहिले. त्यानंतर
त्यांना काही काळ औद्योगिक संबंध विभाग कल्याण विभागात काम करण्याची संधी मिळाली. तेथे त्यांनी क्वार्टर अलॉटमेंटचे काम अतिशय पारदर्शकपणे पाहिले. सन 2011 मध्ये त्यांचे प्रमोशन हे उच्चस्तर लिपिक म्हणून झाले. त्यांनी मानव संसाधन विभागात वेतन देयकाचे काम अनेक वर्ष पाहिले. त्यांची अधिकांश सेवा ही मानव संसाधन विभागात पार पडली. येथे काम करत असताना उच्चस्तर लिपिक, मुख्य कारकून व उपव्यवस्थापक, मानव संसाधन विभाग अशा अनेक महत्त्वाच्या पदांवर पदभारही स्वीकारला व कंपनी व कर्मचाऱ्यांना योग्य ती सवलत व न्याय देण्याचा प्रयत्न केला. नगमे हैं, शिकवे हैं, किस्से हैं, बातें हैं. नगमे हैं, शिकवे हैं, किस्से हैं, बातें हैं. बातें भूल जाती हैं, यादें याद आती हैं. बातें भूल जाती हैं, यादें याद आती हैं. ये यादें किसी दिल जानम के चले जाने के बाद आती हैं. यादें यादें यादें. एकनाथजींच्या कुटुंबाबद्दल बोलायचं झालं तर एकनाथजी 2 भाऊ व 1 बहीण. एकनाथजी सर्वांमध्ये सर्वात लहान. त्यांचे मोठे भाऊ हे यांचे निधन झालेले आहे व दुसरे भाऊ हे गहुखेडा येथील एकनाथजींनी सुरू केलेले किराणा मालाचे दुकान चालवतात व शेतीही पाहतात. त्यांची बहीण पुणे येथे स्थायिक आहे. एकनाथजींचे लग्न हे 1995 मध्ये झाले. त्यांना 1 मुलगा आहे व 1 मुलगी आहे. त्यांची मुलगी गायत्री ही खूप हुशार असून सध्या शिरपूर येथील नामांकित असे RC पटेल फार्मसी कॉलेज येथून आपले शिक्षण पूर्ण करत आहे. एकनाथजींना कुटुंबासोबत वेळ घालवण्याची फार आवड. ते कुटुंबासोबत अनेक देवदर्शन करताना दिसतात. हे दाम्पत्य अतिशय आध्यात्मिक असून आज श्री एकनाथजी पाटील आपल्या महानिर्मिती कंपनीमधून सेवानिवृत्त होत आहेत. तरी त्यांना सेवानिवृत्तीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. नमस्कार, मी विराज कवटे, प्रभारी 6वे महाव्यवस्थापक मासं, भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र. आज माझ्या विभागातील श्री एकनाथ गोविंद पाटील उपव्यवस्थापक हे सेवानिवृत्त होत आहेत. श्री पाटील साहेब हे गेल्या 26 वर्षापासून महानिर्मिती कंपनीची प्रदीर्घ सेवा करून आज आपल्या सेवेतून निवृत्त होणार आहेत. पाटील साहेबांनी अतिशय प्रामाणिकपणे त्यांचे जे काही दिलेले कामं होते त्यांनी पार पाडलेले आहेत आणि त्यांना माझ्यातर्फे, माझ्या सर्व व्यवस्थापनातर्फे आणि माझ्या कुटुंबियातर्फे त्यांना सेवानिवृत्तीत मी हार्दिक शुभेच्छा देतो. त्यांना उत्तम आरोग्य आणि लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. गुड इव्हनिंग. माझं नाव गायत्री एकनाथ पाटील. मी B.Farm 3rd इयरला असून RC पटेल ह्या कॉलेजमध्ये शिकते. बाबा, आज 26 वर्ष तुमच्या सर्व्हिसला कधी पूर्ण झाले हे कळालंच नाही. सुंदर असं हे वातावरण कधी पर्क वाटायला लागलं हे सुद्धा कळालंच नाही. तुम्ही मला तुमच्या प्रत्येक निर्णयामध्ये सहभागी केला आहेत. त्यामुळेच की काय मला डिसिजन मेकिंग म्हणजे काय हे समजलंय. पप्पा, कधी कधी तुम्ही लहानपणी रागवायचेत, पण त्याची किंमत ही शिरपूरला गेल्यावर कळाली. जेव्हा आपण चुकतो त्यासाठी पप्पा आपल्याला का रागवायचे याची जाणीव तिथं गेल्यावर कळाली.
पप्पा तुम्ही ऑलराऊंडर आहेत, अशी कोणतीही कामे नाहीत की तुम्हाला कधी जमले नाहीत. आम्ही घराचा प्लॅन काढला तेव्हासुद्धा तो प्लॅन पप्पांना इंजिनिअरिंगपेक्षा सुद्धा चांगला होता. मला तर कधी कधी असं वाटतं पप्पा तुमच्यापुढे इंजिनियरसुद्धा फिका पडतो. मी तुम्हाला तुमचे पाहिलेले कष्ट खूप जवळून पाहिले आहेत. जसं की ऑफिसचे कामं झाले, माझ्यासाठी शिक्षणासाठी केलेली तुमची मेहनत, भावासाठी औषधीसाठी केलेली तुमची मेहनत, तिकडे तिकडे फिरलेले तुमचे सगळे हे मी पाहिलेले आहेत. आणि पप्पा तुम्हाला एक प्रसंग आठवतो, जेव्हा माझं ॲडमिशन घ्यायचं होतं त्यावेळेस तुम्हाला आलेलं टेन्शन, तुम्ही माझं केलेलं कौतुक, हे सगळ्या गोष्टी मला खूप खूप आठवतात. खरं तर बोलायला गेलं तर तुम्ही खरंच तुमची मुलगी तुमच्याशिवाय तुमच्यासोबत जितकी आनंदी आहे तितकी कोणासोबतच राहू शकत नाही, हे वाक्य मी तुम्हाला सांगेल. तुमच्यासाठी कितीही बोलायला गेलं तर ते शब्द कमीच आहेत. तुमच्यासाठी एक छोटीशी पोयम आहे. बाबा जगण्याची वजाबाकी बरोबरी तू होतास, अंतरी तू सोबती तू होतास. बाबा आई नेहमी कष्ट काटकसर करत राहिली, पण खरा संसारी तू होतास आणि आयुष्यभर माझ्यासाठी तोट्यात जाणारा खरा व्यापारी तू होतास. बाबा कधी दुधाची साय झाला नाही, वासराची गाय झाला नाही, अरे बाबा तू माझ्यासाठी काय काय झाला नाहीस. पप्पा रिटायरमेंटनंतरचे तुमचे सगळे प्लॅन झालेले असतील असे मला वाटते, पण तरी तुम्हाला पुन्हा एकदा हॅपी रिटायरमेंट लाईफ आणि तुमचे जे जे काही राहिलेले स्वप्न आहेत ते तुमचे पूर्ण हो अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते. धन्यवाद. नमस्कार. आज 26 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून आज मी सेवानिवृत्त होत आहे. या संपूर्ण सेवा काळात महानिर्मिती कंपनीने खूप काही दिले. मी माझे आयुष्य आनंदाने जगू शकलो व जगत आहे. माझ्या आयुष्यात जे काही प्रगती झाली व जे यश मिळाले ते केवळ या महानिर्मिती कंपनीमुळेच. या सेवा काळामध्ये मला अनेक अधिकारी व सहकारी भेटले. त्या सर्वांच्या सहकार्याशिवाय हा प्रवास शक्यच नाही. तरी सर्वांचे मनापासून आभार. तसेच मानव संसाधन विभागातील श्री कवटे साहेब, श्री नागले साहेब, श्री घटे साहेब, पंतोजी साहेब व उपमुख्य अभियंता प्रशासन श्री सोनकुसरे साहेब व आपले कुटुंब प्रमुख, आपले सर्वांचे लाडके मुख्य अभियंता आव्हाड साहेब व जमलेल्या सर्व दीपनगरवासियांचे खूप खूप आभार. धन्यवाद. आपले पुढील सेवानिवृत्त होणारे सत्कारमूर्ती श्री दिलीप निवृत्तीनाथ भारंबे, तंत्रज्ञ 1. भारंबेजी हे महानिर्मिती कंपनीमध्ये एकूण 30 वर्ष सेवा करून आज सेवानिवृत्त होत आहेत. त्यांचा जन्म 1966 मध्ये भुसावळ येथे झाला. त्यांच्या आई ह्या गृहिणी होत्या व वडील हे SSL म्हणून सेवानिवृत्त झाले. भारंबेजींनी त्यांचे प्राथमिक शिक्षण हे फेकरी येथील जिल्हा परिषद शाळेत पूर्ण केले व माध्यमिक शिक्षण हे नारखेडे विद्यालय भुसावळ येथून पूर्ण केले. लहानपणापासूनच त्यांना वाचनाची प्रचंड आवड, ही बुद्धिबळ या खेळाची सुद्धा खूप आवड. बुद्धिबळ खेळामध्ये त्यांना अनेक पारितोषिकही भेटलेले. नाहटा कॉलेज येथून त्यांनी 11वी व 12वीचे शिक्षणही पूर्ण केले. पुढे त्यांनी जळगाव येथील गव्हर्नमेंट ITI कॉलेज येथून ITI पूर्ण केलं. पुढे नोकरीच्या शोधात असताना त्यांनी अतिशय नावाजलेल्या सिम्पेक्स कंपनीमध्ये नोकरी मिळवली. तेथे त्यांनी बॉयलर अटेंडंट म्हणून 6 महिने काम पाहिले व पुढे ती नोकरी सोडून महानिर्मिती कंपनीमध्ये नोकरी मिळवली. 5 एप्रिल 1994 रोजी त्यांना पहिली पोस्टिंग चंद्रपूर येथे देण्यात आली. चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र येथे बॉयलर बेसमेंट व टर्बाईन फ्लोअर अशा महत्त्वाच्या ठिकाणी त्यांनी आपली सेवा दिली. चंद्रपूर येथे तब्बल 14 वर्ष सेवा केल्यानंतर त्यांची बदली ही दीपनगर येथील भुसावळ औष्णिक विद्युत केंद्रात झाली. येथे आल्यानंतर भारंबेजींना सुरुवातीस टर्बाईन मेंटेनन्स विभाग 210 येथे देण्यात आले. तेथे काही वर्ष काम पाहिल्यानंतर त्यांचा टर्बाईन बेसमेंट व नंतर फायरिंग फ्लोअर 210 येथे काम पाहिले. या सर्व विभागात त्यांनी अतिशय हुशारीने व मेहनतीने आपली सेवा पूर्ण केली व वरिष्ठांच्या कोणतीही कंप्लेंट त्यांच्या विरुद्ध आजपर्यंत आलेली नाही. पुढे 2011 मध्ये त्यांना कॉम्प्रेसर या विभागात बदली करण्यात आली.
तेथे देखील त्यांनी त्यांचे काम अतिशय चोख पद्धतीने पार पाडले. 500 मेगावॅटमध्ये एअर प्रेशरचा प्रॉब्लेम भारंबेजींनी अतिशय हुशारीने सॉल्व्ह केला. यांच्या कुटुंबाबद्दल सांगायचे झाले तर त्यांचे लग्न 1995 मध्ये रजनी मॅडमशी झाले. मॅडमचे देखील BSc चे शिक्षण पूर्ण व मॅडमला देखील वाचनाची खूप आवड व या समान आवडीमुळे हे दाम्पत्य अनेक वेळा पुस्तकांमध्ये रमलेले दिसतात. भारंबेजींना 2 मुली आहेत. मोठी मुलगी कुणाली हिने अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण करून सध्या पुणे येथे नोकरी करत आहे. कुणाली ही विवाहित असून तिचे पती हे देखील पुणे येथीलच मोठ्या कंपनीमध्ये नोकरीस आहे. लहान मुलगी जागृती ही सध्या BSc चे शिक्षण घेत असून ती दिलीपजींची खूप लाडकी अशी मुलगी आहे. दिलीपजी जागृती सोबत घरात अनेक गोष्टी खेळताना करताना दिसतात. आज दिलीपजी भारंबे वयाची 58 वर्ष पूर्ण करत महानिर्मितीच्या सेवेतून सेवानिवृत्त होत आहेत. आपल्या भुसावळ येथेच त्यांनी घर बांधलेले आहे व सेवानिवृत्तीनंतर ते भुसावळ येथे स्थायिक राहतील. त्यांना सेवानिवृत्तीच्या खूप खूप शुभेच्छा. नमस्कार, माझं नाव नारायण बदे. मी आणि DN भारंबे साहेब आम्ही दोघंजणं पण कॉम्प्रेसरच्या रोट्यातच काम करतो, एकाच स्पॉटला आहे. जवळजवळ मी 2 ते 2.5 वर्षापासून DN भारंबे साहेब यांना ओळखतो. साहेबाचं व्यक्तिमत्व एकदम कणखर आहे, जे कुणाला कळू शकणार नाही असं व्यक्तिमत्व आहे. दुसरी गोष्ट, आणि त्यांची जी वेळोवेळी कोणाला पण मदत करण्याची तयारी आहे ते फार वेगळी आहे. मी या स्पॉटवर आल्यानंतर प्लॅनची पूर्ण माहिती मला साहेबांकडून म्हणजे शिकायला मिळाली आणि कामात त्या गोष्टीची भरपूर मदत झाली मला. आज भारंबे साहेब 30 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर कंपनीमधून महाजनकोमधून निवृत्त होत आहेत. त्यांना माझ्याकडून व माझ्या रोट्यातील बाकी सर्वांकडून भरपूर शुभेच्छा. त्यांचं पुढील जीवन हे सुखी आणि समृद्धीचं जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. नमस्कार. माझं नाव रितेश पाटील. मी भारंबे साहेबांसोबत आता म्हणजे 1 वर्षाला काम करतो आहे. जेव्हा मी इथं आलो नवीन तेव्हा काकांनी मला म्हणजे भरपूर समजवलं की इथं काय असतं काय नाही. इथं मला काहीच माहिती नव्हती. त्यामुळे काकांचा हा मनमिळावू स्वभाव आणि काकांनी जी दिलेली माहिती वेळोवेळी केलेलं म्हणजे वेळोवेळी गेलेली माहिती ही खूप महत्त्वाची होती माझ्यासाठी. त्यामुळे काका आता या प्रदीर्घ सेवेनंतर म्हणजे सेवानिवृत्त होत आहे. त्याबद्दल त्यांना खूप खूप शुभेच्छा. नमस्कार, मी रजनी दिलीप भारंबे. हे माझे मिस्टर दिलीप निवृत्ती भारंबे. हे आता यांचं वय पूर्ण 58 झालेलं आहे. महानिर्मितीमधनं रिटायर होत आहे. तरी यांना खूप खूप शुभेच्छा. आणि आता आमचे जे स्वप्न पूर्ण राहिलेले आहे फिरायला जायचे वगैरे ते आम्ही आता पूर्ण करू. आधी याच्या आधी जाऊन आलो आम्ही सिमल्याला, पण आता मधात वेळ मिळाला नाही म्हणून आता जाऊ नंतर आम्ही रिटायर झाल्यानंतर मुलीचे पेपर झाल्यानंतर जाऊ. पुन्हा स्वभाव खूप छान आहे आणि मला सर्व घरकामात मदत करतात. थोडी आजारी पडली काळजी लगेच घेतात, लगेच रागवून नेतात, पण दवाखान्यात नेतातच. घरी एकटं सोडत नाही आणि ड्युटीवरही गेले तरी काळजी घरची राहतेच त्यांना. आणि त्यांचाच वारसा मुलींनी घेतलेला आहे. माझ्या दोघीही मुली अगदी हुशार आहे.
मोठी मुलगी सर्व्हिसला आहे, पुण्याला आहे आणि लहान मुलगी इथंच आहे आमच्याजवळ आता सध्या आणि दोघीही त्यांच्या पावलावरती पाऊल टाकत आहेत. तरी त्या आज आता रिटायरमेंट होत आहे, सेवानिवृत्ती होत आहे, तर त्यांना माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून शुभेच्छा. हॅलो, माझं नाव जागृती दिलीप भारंबे. मी TYBSCला आहे, शेवटच्या लास्ट इयरला. माझ्या पप्पांचा स्वभाव खूप चांगला आहे. माझ्या प्रत्येक डिसिजनला ते सपोर्ट करतात. मध्यंतरी मी आणि माझी फॅमिली पूर्ण शिमल्याला गेलो होतो. तिकडे आम्ही खूप एन्जॉय केलं. तिकडे आम्ही खूप फिरलो. पप्पांनी पण खूप मजा केली तिकडे. आम्ही खूपच ॲडव्हेंचर्स केले तिकडे. पप्पाने पण ॲडव्हेंचर्स केले, खूप माझ्यासोबत केले पप्पांनी आणि तिकडे आम्ही खूप मजा केली. आणि हे महानिर्मितीमधून पप्पा सेवानिवृत्ती होते. हे सगळं सर्व्हिस त्यांची महानिर्मितीमुळे झालेलं आहे. पप्पा 30 वर्ष एकाच ठिकाणी एकाच जॉबला होते. हे सगळं त्या महानिर्मिती म्हणून झाले. म्हणून मी त्या महानिर्मितीला खूप खूप आभार करते आणि पप्पांचं पुढचं आयुष्य सुखाने आणि आनंदाने जावं ही माझ्याकडून त्यांना शुभकामना आहे. हॅलो, मी कुणाली महाजन, दिलीप भारंबे यांची मुलगी. आणि मी प्रसाद महाजन, त्यांचा जावई. माझ्या पप्पांनी 30 वर्ष कामाला प्राधान्य दिले. इतके वर्ष त्यांनी मन लावून नोकरी केली. आता तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. आजचा दिवस तुमचा अनमोल दिवस असावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि तुम्हाला पुढे सुंदर आणि दीर्घायुषी लाभो हीच प्रार्थना. हॅपी रिटायरमेंट. सेवानिवृत्तीनंतरचे तुमचे आयुष्यात सुख समृद्धीचे व आनंदमय जावं ही सदिच्छा. रिटायरमेंटच्या हार्दिक शुभेच्छा बाबा. थँक्यू. नमस्कार, मी श्री दिलीप निवृत्ती भारंबे, टेक्निशियन 1 या पदावरती कॉम्प्रेसर येथे कार्यरत आहे. मला या महानिर्मितीमध्ये टोटल 30 वर्ष सर्व्हिसला झालेली आहे. 14 वर्ष चंद्रपूरला होतो. 2008ला मी भुसावळ येथे रुजू झालो. कॉम्प्रेसरमध्ये 2011पासून मी इथं कार्यरत आहे, टेक्निशियन 1 या पदावरती. आणि या महानिर्मितीमुळे माझे कुटुंब व माझ्या मुलींची शिक्षणं, पूर्ण फॅमिली हे कशी उभारतात हे मला अजून म्हणजे खूप आनंदाची गोष्ट आहे. महानिर्मितीमुळे माझ्या मुलांचे शिक्षण, प्लॉट, स्वतःचं घर हे सर्व झालेलं आहे. आणि हा जो डॉक्युमेंटरी, हा जो प्रयोग आहे, हा मला खूप आवडलेला आहे. माझ्या फॅमिलीलासुद्धा खूप आवडलेला आहे. याबद्दल आमचे जे शिफ्ट इंचार्ज आहे आणि विशेष म्हणजे मोहन आव्हाड साहेब जे आहे, मुख्य अभियंता माननीय, यांचे खूप आभार मानतो ह्या डॉक्युमेंटरीबद्दल दिल्याबद्दल. यामुळे या खेळकर स्वभावामुळे ते मला खूप आवडतात आव्हाड साहेब. या 30 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मला जे मला सहकारी भेटले किंवा अधिकारी भेटले आणि विशेष करून भुसावळमध्ये जे सर्व साहेब लोक आहे, आमचे असिस्टंट API इंचार्ज, चीफ इंचार्ज, विशेष करून मोहन आव्हाड साहेब यांचे खूप सहकार्य लाभले आणि याबद्दल सर्वांचे मी आभार मानतो. धन्यवाद. आपले पुढील व या महिन्यातील भुसावळ औष्णिक विद्युत केंद्रातून सेवानिवृत्त होणारे शेवटचे सत्कारमूर्ती श्री श्याम पौलाद पाटील साहेब हे महानिर्मितीमध्ये एकूण 40 वर्ष सेवा पूर्ण करून सेवानिवृत्त होत आहेत. पाटीलजींचा जन्म 13 फेब्रुवारी 1964 रोजी यावल तालुक्यातील मनवेल या छोट्याशा गावी झाला. त्यांनी त्यांचं प्राथमिक शिक्षण व माध्यमिक शिक्षण हे सेंट अलायन्सेस हायस्कूल भुसावळ येथून पूर्ण केले. श्यामजींचे वडील हे आपल्याच औष्णिक विद्युत केंद्रात आर्टिजन B या पदावर कार्यरत होते. सन 1984 मध्ये श्यामजींची सरळ सेवा भरती प्रक्रियेद्वारे भुसावळ औष्णिक विद्युत केंद्रात फायरमन या पदावर रुजू झाले. 1984 ते 1992 या काळात त्यांनी आपल्या औष्णिक विद्युत केंद्रात अनेक लहान मोठ्या आगी विझवल्या. 1992 मध्ये त्यांची बदली ही पारस औष्णिक विद्युत केंद्रात झाली. संपूर्ण महाराष्ट्रभर बहुचर्चित अशी पारस कॉटन फायर
आग विझवणाऱ्या समूहात श्री श्याम पाटील सामील होते. तब्बल 48 तास अविरत त्यांनी सेवा देऊन ती आग आटोक्यात आणली. 1984 मध्ये भुसावळ वीज निर्मिती केंद्रात ट्रान्सफॉर्मरमध्ये लागलेली आग ही किती प्रचंड होती सर्वांनी पाहिले. ती आग सुद्धा विझवण्याचे काम श्याम पाटील व त्यांच्या टीमने रेकॉर्ड टाईममध्ये विझवण्याचे काम केले. त्यांनी त्यांच्या 40 वर्षाच्या सेवा काळात 200 पेक्षा जास्त लहान मोठ्या आगी विझवण्याचे काम केले व पर्यायाने महानिर्मिती व सभोवतालच्या परिसरातील जीवितहानी व वित्तहानी होण्यापासून वाचवली. त्यांचा स्वभाव अतिशय मऊ व प्रेमळ असून ते आग विझवताना सोबतच्या कर्मचाऱ्यांना देखील आपलंसं करून घेतात. आज त्यांचा वाढदिवस साजरा करताना याची प्रचिती आली. श्यामजींचे लग्न हे 1984 मध्ये चोपडा या गावी सुनीता मॅडमशी झाले. मॅडम ह्या अतिशय धार्मिक वृत्तीच्या. शेगावच्या गजानन महाराजांवर या दाम्पत्याची खूप श्रद्धा व आजही आजपर्यंत श्यामजींनी त्यांचे सर्व वाढदिवस हे शेगावच्या मंदिरात दर्शन करूनच साजरे केले. श्यामजींना 3 मुले आहेत. मोठा मुलगा मयूर हा अभियंता असून परतूर जिल्हा जालना येथील बागेश्वरी साखर कारखाना येथे इंजिनियर म्हणून कार्यरत आहे. दुसरा मुलगा सर्वेश हा देखील अभियंता असून इलेक्ट्रोलक्स या कंपनीमध्ये कार्यरत आहे व तिसरी मुलगी हेमांगी हिने BScचे शिक्षण पूर्ण केले असून तिचे पती रेल्वे पोलीस खात्यात नंदुरबार येथे नोकरी बजावत आहेत. तिन्ही मुलं ही विवाहित असून आपापल्या क्षेत्रात आनंदाने कार्य करत आहेत. 15 ऑगस्ट 2023 रोजी श्री श्याम पाटीलजी यांना आपल्या मुख्य अभियंता मोहनजी आवाडी यांच्या हस्ते उत्कृष्ट सेवेबद्दल प्रशस्तीपत्रक देऊन सत्कार देखील करण्यात आला. तरी आज सेवानिवृत्त होणारे 5ही सत्कारमूर्ती यांना औष्णिक विद्युत केंद्र भुसावळ व महानिर्मितीतर्फे सेवानिवृत्तीच्या खूप खूप शुभेच्छा. नमस्कार, माझं नाव सुनीता श्याम पाटील. माझं लग्न 1984 मध्ये झाले. तेव्हापासून आम्ही सोबत आहेत. तेव्हापासून आम्ही एकमेकांची साथ कधीच सोडली नाही. त्याच्यानंतर 9 वर्ष दीपनगरला राहिलो. त्याच्यानंतर बदली होऊन आम्ही पारसला गेलो. तिथंही खूप अनुभव चांगले आले. नंतर मला 2 मुलं 1 मुलगी आहे. सगळे व्यवस्थित आहे, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. माझा मोठा मुलगा शुगर फॅक्टरीला इंजिनियर आहे. मुलगी BSc कम्प्युटर झालेली आहे. तिच्या घरचे PS आहे. ती नवसारीला राहते गुजरातला. आणि लहाना मुलगा माझा इंजिनियर आहे, तो पुण्याला सर्व्हिसला आहे. महानिर्मितीच्या सहकार्यामुळे आम्ही व्यवस्थित सेटल झालो. मुलांचंही उच्च शिक्षण झालं. त्याबद्दल मी महानिर्मितीचे आभार मानते. नमस्कार, मी राजेश शिंदे, भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र येथे अग्निशमन विभागात उपमुख्य अग्निशमन अधिकारी या पदावर प्रभारी कार्यरत आहे. माझ्या सेक्शनमध्ये श्री श्याम पाटीलजी हे अग्निक या पदावर कार्यरत आहे व ते आज त्यांच्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्ती होत आहे. त्यांनी एकूण
40 वर्ष सेवा आपल्या महाजनको कंपनीला दिलेली आहे. त्यातील बराचसा काळ त्यांनी पारस औष्णिक विद्युत केंद्र येथे देखील दिलेला आहे. त्यांच्या प्रदीर्घ सेवेमध्ये त्यांनी 200पेक्षा जास्त आगी ह्या विझवलेल्या आहेत. त्याच्यातल्या बऱ्याचशा काही आगी ह्या खूप मेजर होत्या. ट्रान्सफॉर्मरची आग देखील त्यांनी विझवलेली आहे. गेल्या वर्षीच अशी एक प्रदीर्घ आग विझवल्याबद्दल त्यांना प्रशस्तीपत्रक देऊन माननीय श्री मोहनजी आव्हाड साहेब यांच्या हस्ते त्यांचं कौतुक देखील करण्यात आलेलं आहे. यानंतर त्यांच्या उर्वरित आयुष्यासाठी आमच्या अग्निशमन विभागाकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा. यापुढील त्यांचे सेवानिवृत्तीचे आयुष्य हे निरोगी व भरभराटीचे जावो हीच आमची ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद. नमस्कार, मी श्याम पौलाद पाटील. मी MSCBमध्ये 1984 साली लागलो. तेव्हापासून तर आजपर्यंत मला मिळालेले सर्व अधिकारी तसेच माझा सहकारी कर्मचारी वर्ग यांचं फार मला योग्य मोलाची साथ मिळाली. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आता सध्या स्थितीत असलेले माझे वरिष्ठ अधिकारी श्री RM शिंदे साहेब, रेपाळे साहेब, वसावे साहेब यांचे पण मला मोलाचे सहकार्य मिळत आहे. तसेच आमचे DYC लोटके साहेब आणि आमचे मुख्य अभियंता सन्माननीय मोहनजी आव्हाड साहेब या सर्वांचे मी आभार मानतो. तसेच मी भुसावळ येथे नोकरीस लागल्यानंतर साधारणतः 1984 नोव्हेंबरला युनिट 1 मेन ट्रान्सफॉर्मरला आग लागलेली होती. नवीनच बोर्डात लागलेलो असल्यामुळे आणि नवीनच अग्निशमन विभागाशी माझं जवळचं काम पडलं की ते आवाक्याच्या बाहेरचं होतं. पण त्या कामाचा देखील मला अनुभव चांगला मिळाला. त्यानंतर मी पारस इथे बदली झालो. 1993ला पारसला गेलो. तर सर्वसाधारण अंदाजे 2000 साली पारसला जवळच महामंडळ वखाराची कापसाची गोडाऊनं होती मोठी. त्या ठिकाणची मोठी फायर लागलेली ती देखील विझवण्यात मला अनुभव चांगला आला. नंतर छोट्या मोठ्या आगी माझ्या आयुष्यात मी भरपूर विझवल्या. तसेच एकूण 40 वर्षाच्या नोकरीमध्ये लहान मोठ्या मिळून जवळजवळ 200 ते 250 आगी मी विझवलेल्या आहेत. याचा मला अभिमान आहे आणि माझ्या हातून चांगल्या प्रकारची सेवा मी बोर्डाची करू शकलो याबद्दल मी फार फार बोर्डाचा ऋणी राहील. धन्यवाद.